श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। नारळी पौर्णिमा हा सण समुद्रदेव वरुण यांना समर्पित आहे। श्रावण पौर्णिमेला खास करून कोळी समाज नारळी पौर्णिमा साजरा करतो। नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्रमेची रात्र। या दिवशी सर्व कोळी बांधव समुद्र किनाऱ्यावर आपली बोटी सजवतात, उपवास करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा करतात। यामार्फत ते आपल्या सुरक्षिततेसाठी आणि वर्षभर त्यांच्या मासेमारीवर चालणारा उदरनिर्वाह कायम टिकून राहण्यासाठी आशीर्वाद मागतात। यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 पासून सुरू होऊन दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी 1:24 संपणार आहे। प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगळे असते। नारळी पौर्णिमा ही खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते। या दिवशी अनेक लोक व्रत देखील करतात आणि या व्रतामध्ये फक्त नारळापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन हे केलं जातं। धार्मिक मान्यतानुसार पौर्णिमेचे व्रत केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात। या दिवशी चंद्रदेवासह महादेव, श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या कुलदेवीची आणि माता पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे। पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। श्रावण पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान केल्याने आणि आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने प्रचंड आध्यात्मिक लाभ होतो। असे म्हटले जाते की या दिवशी केलेले दान असंख्य आशीर्वाद देते आणि एखाद्याच्या जीवनात समृद्धी आणि आनंद आणते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच नारळी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका। फक्त ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका। अमावास्या आणि पौर्णिमा आली की आपल्या घरामध्ये अचानक भांडणं होतात, चिडचिड होते, आजारपण येतं। कारण असं म्हटलं जातं की अमावास्या आणि पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये असतो। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होतं, तर पौर्णिमेच्या दिवशी पिंडदान केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा पितृदोष दूर होतो। यासोबतच सर्व प्रकारचे ग्रहदोष सुद्धा दूर होतात। पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं। म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायचे। ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, नारळी पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, महादेव, माता पार्वती आणि आपल्या कुलदेवीचं स्मरण हे करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे। जर शक्य असेल तर आवर्जून थंड पाण्याने स्नान करा, नाही शक्य असेल तर कोमट पाणी घेतलं तरीही चालणार आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल। गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे 1 चमचावर गाईचं कच्चं दूध। आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या शारीरिक आणि मानसिक त्रासापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच आपल्याला 1 ते 2 थेंब
गुलाबाचं अत्तरसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. आता तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर नसेल तर तुम्ही गुलाबजल टाकून स्नान केली तरीही चालणार आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबजल टाकून स्नान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते, कारण माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर हे अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस. आणि तुळशीचं पत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, कारण खडे मिठामध्ये जे तत्त्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच खडे मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणूनच खडे मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. तसेच आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात. तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे. पण ही स्नान करताना बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.